सत्य असेल तेच दिसेल. दक्षिण सोलापूर मंद्रुप येथील शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेली रोहिणी कुंभार हिनं आज गुरुवारी एक दिवसाची प्रतिकात्मक बालसरपंच म्हणून काम पाहिले. यावेळी तिनं विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. गावच्या सरपंच अनिता कोरे यांच्यासह ग्रामस्थांनी तिचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, सामाजिक जाणीव आणि प्रशासनाविषयीची समज विकसित करण्याच्या उद्देशानं सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या वतीनं राबवण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण एक दिवसाचे प्रतिकात्मक बालसरपंच या उपक्रमाअंतर्गत मंद्रुप येथील विद्यार्थिनी रोहिणी शिवानंद कुंभार हिची निवड करण्यात आली होती. मंद्रुप येथील लोकसेवा महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या रोहिणी कुंभार हिनं आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या बळावर हा सन्मान प्राप्त केला. आज ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात तिनं एक दिवसाचे प्रतिकात्मक बालसरपंच म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी ग्रामपंचायतीच्या विविध विभागांची माहिती तिला देण्यात आली. तसेच ग्रामविकासाच्या कामकाजाची ओळख करून देण्यात आली. यावेळी बालसरपंच म्हणून काम करताना रोहिणीनं ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. गावातील नागरिकांच्या समस्या, ग्रामविकासाच्या योजना, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित विषयांची माहिती तिनं जाणून घेतली. प्रशासनाची जबाबदारी आणि लोकप्रतिनिधींची भूमिका समजून घेण्याची संधी तिला या उपक्रमामुळे मिळाली. याचबरोबर रोहिणीनं तलाठी कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना तसेच विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. महसूल विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि इतर कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तिला त्यांच्या विभागाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली. शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत कशा पोहोचतात, प्रशासनाची साखळी कशी कार्य करते आणि शासकीय यंत्रणा जनतेसाठी कशा प्रकारे काम करतात याची माहिती तिनं प्रत्यक्ष पाहून घेतली. आज 4 जून मला एका दिवसासाठी सरपंच दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो. शाळेचं नाव लोकसेवा विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय मंदिर. या शाळेचे शिक्षक व शिक्षिका यांच्यामुळे या इथं आहे. त्यांच्या आधारामुळे मी नवोदय परीक्षेत पास झालेले आहे. माझे पालक आणि मला शिकवलेले इतर शिक्षक शिक्षिका आहेत त्यांचे मी खूप आभार मानते. त्यांच्यामुळेच मी आज या पदापर्यंत पोहोचले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.